हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आम्ही पण मजेत आहोत. तर आज आहे दीप अमावस्या. तर मी आज इकडे तीच तयारी करते. असं म्हणतात दीप अमावस्येपासूनच आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते. सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिवांच्या पूजेनी अर्थात दीप अमावस्येने होते. किती सुंदर विचार आहे ना या सणामागचा. मी बाकीची घरातली जी काही कामे असतात ती आवरून घेतली आणि बाहेर पण छान अशी रांगोळी काढली. रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दारापुढे रांगोळी काढायची एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. आणि श्रावण सुरू होतोय म्हणून देवघर पण मी एकदम छान आणि क्लीन आवरून घेतलं. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. आणि आजची जी दीप अमावस्या आहे ना, तर महाराष्ट्रात तिला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. उत्तर प्रदेशात हरियाली अमावस्या आणि कर्नाटकामध्ये याला भीमाना अमावस्या म्हणतात. तर आंध्र प्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. बऱ्याच लोकांना दीप अमावस्येबद्दल जास्त काही माहिती नसते. तर हीच माहिती आपण या व्लॉगमधून सगळ्यांना पोहोचवूया, म्हणजे बऱ्याच जणांना याबद्दल माहिती मिळेल. देवासमोर छान असा दिवा प्रज्वलित करून घेतला. नंतर माझ्याकडे ना एक चंदन आहे. ते जे चंदन आहे मला खूप आवडते. त्याचा वास पण खूप छान येतो. ते चंदन सगळ्या देवाला लावून घेतलं. आणि ही आहेत फुलं जी मी गार्डनमधून आणली होती, सोसायटीमधून. आणि काही झेंडूची फुलं पण होती. ती मला एका माझ्या फ्रेंडने दिली होती. ती पण मी पूजेमध्ये यूज केली. फुले वाहिली की असं वाटतं देवाचा छान असा शृंगार झाला आहे. त्यानंतर मी इथं तुपाचा दिवा तयार केला. ती झेंडूची फुले त्याच्या पाकळ्या वगैरे छान लावल्या. आणि जे आपण दिव्याने आरती करतो त्या दिव्याला हळद कुंकू लावून घेतलं, धूप वगैरे लावून घेतली आणि मस्त अशी आरती करून घेतली. चला तर तुम्ही पण घ्या मग इथून आरती. दीप अमावस्येची पूजा सायंकाळी करतात आणि यावेळेस जो मुहूर्त होता तो संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान होता. इकडे चौरंगा घेतला. मी चौरंगाच्या खाली स्वास्तिक काढून घेतलं आणि एक लाल कपडा आहे तो अंथरून घेतला. त्यानंतर हे जे दिवे आहेत ते मी सकाळीच स्वच्छ पितांबरीने धुवून घेतले. आपल्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढे सगळे दिव्यांची पूजा आज करायची असते. छोटे मोठे जेवढे पण दिवे होते ते सगळे मी आज घेतले होते. त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली. तर आज मी तुमच्यासोबत दिव्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व शेअर करते. हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानले जाते. देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय. प्रकाशाचा अर्थ असा होतो, दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो. ती नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तीचा नाश करते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते. असेही म्हणतात दीपपूजनामुळे घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिव्यांच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो. गोडाचा नैवेद्य अर्पण करून चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो. दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी असते. श्रावणात अनेक सण, व्रत आणि उत्सव असतात, ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते. दीपपूजनामुळेच या महिन्याचे स्वागत केले जाते. तुम्हाला थोडक्यात मी दीप अमावस्येची कथा सांगते. एका नगरीत एक राजा आणि त्याची सून राहत होती. ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीपपूजन करत असे. एकदा तिने चोरून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा झाल्यावर तिने खोटे बोलून उंदरावर आरोप लावला. याचा राग येऊन उंदराने तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणातून ठेवली, ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले. काही काळानंतर राजा शिकारीवरून परतताना त्याने रात्री गावाबाहेर एक झाडावर सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले. ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेची चर्चा करत होते. पण राजाच्या घरातील दिवा उदास होता. त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे. हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी निर्दोष असल्याचे कळाले.
त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणले. राणीच्या दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टळले. ही आहे दीप अमावस्येची कथा. कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर नुरवी आणि तिचा फ्रेंड आला होता. मग त्यांना शुभम करोती म्हणायला लावली. त्यांनी खूप छान शुभम करोती म्हणली. या दिवशी दिव्यांनी लहान मुलांचे औक्षण करतात. कारण असे म्हणतात लहान मुलांना दृष्ट लागण्याची भीती असते. दिव्याने ओवाळल्यावर दृष्ट उतरते आणि लहान मुलांचे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते. म्हणून मी सुद्धा इथे नुरवीला छान ओवाळून घेतलं. हॅलो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.